नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुमच्यासाठी एक छोटीशी वस्तू घेऊन आली आहे। खूप उपयोगी अशी ही वस्तू आहे आणि ही आपल्या पर्समध्ये नक्की असायला पाहिजे। बनवायला पण खूप सोपी आहे। आता 3 कप्प्यांची ही छोटी पर्स आहे। प्रेस बटन मी लावलेले त्याला। एक हा झाला 2 कप, दुसरा कप्पा आणि हा तिसरा कप्पा। ह्याच्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे किंवा छोटे मोठे चिल्लर वगैरे पण असं म्हणजे पैसे वगैरे पण ठेवू शकता। कशी आहे? छान आहे ना? आणि बनवायला पण अगदी सोपी आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, ते ही पर्स बनवण्यासाठी मी हा कपड्याचा पीस घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने कॅनव्हासने शिवून घेतलेला आहे चारी बाजूने। त्याचं माप सांगते तुम्हाला। त्याचं माप आहे बघा 10 इंच बाय 6 इंच। 10 बाय 6 इंचाचा हा पीस आहे कापडाचा। त्याच्या खालती कॅनव्हास लावून चारी बाजूने शिवून घेतलेला आहे। आता काय करायचं, ह्याचं बरोबर असे मी 2 पीस घेतलेले बरं का। असे 2 पीस घ्यायचेत आपल्याला। हे बघा, पहिल्यांदा एक पीसचं हे बघा असं बरोबर मधोमध दुमडायचं आणि इथून येणार 1.5 इंच खालती मार्किंग करायचं आणि असा गोलाकार आपल्याला ह्याला भाग आकार द्यायचा आहे का। म्हणजे असं हे गोलाकार इथे कट करायचे। आता हे असं गोलाकाराने आपण कापून घ्यायचं। ही छोटीशी पाऊच पर्स आहे ना, खूप सुंदर अशी दिसते आणि करायला बनवायला पण खूप सोपी आहे। आणि ह्याच्यात तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, ड्रायव्हिंग लायसन वगैरे ठेवू शकता। आता त्याच कापडाचा मी एक दुसरा पीस घेतला। आता तो काय करायचा आपल्याला, इथे असा उलट असं ठेवून घ्यायचा हो का। आणि असा सगळ्या बाजूनी शिवून घ्यायचा आहे। फक्त एवढीशी ही जागा उघडी ठेवायची, म्हणजे आपल्याला इकडनं आपण सरळ करता येईल हो का। ह्याच्यावर सरळ बाजू ठेवलंय, ही उलटी बाजू इकडं आलेली आहे। अशा पद्धतीने मी हा दुसरा पीस तयार केलेला आहे। हे बघा, सेम ह्याचे 10 बाय 6 माप घेतलेले, दोन्ही बाजूनी शिवून झालेले, उलटं करून वरनं दाब शिलाई पण मारलेली आहे बघा। ह्याच्यावरनं सगळीकडनं शिलाई मारायची। फक्त एवढा भाग आहे ना बिना शिलाईचा तसंच ठेवायचं, शिवायचा, म्हणजे इथून आपल्याला सरळ करता येईल आणि मग उरलेलं कापड कापून घ्यायचं। चला तर मग आपण हे शिवून घेऊया। हे बघा, आता हे 2 पीस माझे तयार झालेले आहेत। दोन्ही बाजूनी पण मी सेम कापड लावलेलं आहे। आता पुढे काय करायचं ते नीट बघा। आता हे दोन्ही पीस आहे ना असे एकावर एक ठेवायचे बरोबर, ठीक आहे। आणि इथनं खालनं आहे ना 3.5 इंचावर मार्किंग करायचं आणि परत त्याच्यावरती 3.5 इंचावर मार्किंग करायचे। इकडनं पण मग 3.5 इंच घ्यायचं आहे वरती, नीट लक्ष द्या बरं का। आणि इकडनं 3.5 इंच। आता ह्या ज्या 2 लाईन आहेत ना त्या बरोबर अशा हे करून घ्यायची, म्हणजे ही एक लाईन अशी लाईन मारून घ्या तुम्ही। इथं नाही मारली तरी चालेल, कारण की हे आपल्याला कप्पा करायचा। तर ह्याच्यावर एक लाईनवर अशी मारून घ्यायची। आता काय करायचं, इथून इकडे अशी लाईन आणि इथपर्यंत असं शिवून घ्यायचं। नीट लक्ष द्या का, हे 2 पीस मी एकमेकांवर ठेवलेले बघा। इथून शिलाई मारायची इकडे सरळ आणि इथे शिलाई मारायची नाही। 1 2 3 ह्या 3 साईडमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे, कळलं ना। चला तर मग आपण शिलाई मारून घेऊया। हे बघा, आता इथे 3 साईडला मी शिलाई मारलेली आहे। आणि हे बघा, आता आपलं हे वरचं बघा असं हे ओपन आहे आणि खालची बाजू पण ही ओपन आहे, उघडी आहे। म्हणजे इथे इकडे शिलाई मारलेली नाही आहे, फक्त ह्या 3 बाजूनी शिलाई मारलेली आहे। आता काय करायचं, आता हे जे 2 खालचे भाग आहेत ना, एक भाग इकडे घ्यायचा असा आणि हा एक भाग पाठीमागच्या बाजूला घ्यायचा बघा असं। आणि आता परत इथे शिलाई मारायची अशी कडेला। इथे नाही मारली तरी चालेल, कारण की इथे ऑलरेडी आपण मारलेली आहे। त्याच्यामुळे फक्त इथे कडेला शिलाई मारून घ्यायची। आता इकडे एक आणि इकडे नीट बघा परत एकदा,
बघा हा जो एक भाग आहे तो इथे घ्यायचा असा आणि हा जो दुसरा भाग आहे तो पाठीमागच्या बाजूला असा दुंडायचा आणि असे कडेला शिलाई मारून घ्यायची. चला तर मग आता आपण शिलाई मारून घेऊया. बघा आता अशा पद्धतीने माझं शिवून झाले. आता अशा पद्धतीने ही पर्स माझी तयार झालेली आहे. बघा आता आपली इथे मी ना प्रेस बटन लावलेलं आहे. हे 2 कप्पे आहेत आपले, हा 1 कप्पा आणि हा 1 कप्पा आणि हे 2 दुमडल्यामुळे इथे पण एक मध्ये आपला 1 कप्पा तयार झालेला आहे. असे 3 कप्पे इथे तयार झालेले आहेत. तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे ह्याच्यामध्ये ठेवून मोठ्या बॅगमध्ये ठेवू शकता. हे प्रेस बटन मी शिवलेले आहेत. ॲक्च्युली ह्याची ना एक अशी पक्कड पण मिळते प्रेस बटनची, ती आणून पण तुम्ही इथे म्हणजे लावू शकता पक्कडने बटन. कशी वाटली पर्स मग ही आवडली ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.